इथे आंबेडकर रोडवर पोस्ट गलीमध्ये 6-8 महिन्यापासून तणाव चाललेला आहे। जे एक पर्टिक्युलर ग्रुप आहे ते ग्रुप त्यांचे जे स्थानिक लोक आहेत त्यांना नेहमी त्रास देतात। 7-8 महिन्यामध्ये 3-4 असे इन्सिडेंट झाले तरी पण पोलिसने काही कारवाई केली नाही। त्याशिवाय जे काही कंप्लेंट करायला आले होते त्यांच्यावर चॅप्टर केसच्या प्रोसिडिंग्स, त्यांना धमकिया, त्यांच्यावर मारहाण, स्वतः पोलीस स्टेशनमध्ये पोलीस ऑफिसर्सने कंप्लेंटवर हात उचलला असा कधी झाला नाही। परवा ते आले होते तरी पण काही राजनीतिक इथले लोकल पुढाऱ्याने फोन करून कंप्लेंट करू नये, जाऊ द्या असा सर्व प्रयत्न केला तरी पण ते काल प्रयत्न कंप्लेंट करायला आले तर त्याने कंप्लेंट FIR घेतली नाही। तुम्ही जे काय लिहायचं लिहून द्या, आम्ही नंतर इन्व्हेस्टिगेट करतो, नंतर चौकशी करून सांगतो काय करायचं। म्हणून आज त्यांचे बरोबर ते त्याने माझ्याकडे आले, मला सांगितलं की हा ते काय प्रकार चालला आहे। पूर्वी त्यांचे ऐकला होता की मालवणीमध्ये असा प्रकार झाला की प्रत्येक एक जातीविशेषचे लोक एकत्र होऊन लोकांना त्रास देता, इथे पण ते प्रकार चालला आहेत का? आम्ही दक्षिण मुंबईने मालवणी होऊ देणार नाही। हे जे काय एक जातीविशेषचे लोक दादागिरी करताय आणि पोलीसवाले त्यांचे खिलाफ कारवाई करत नाही, हा एक अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। जे कंप्लेंट रोज त्याबद्दल आज सकाळी इथले ऑफिसरने भोईवाडा पोलीस स्टेशनने फोन केला की तुम्ही तुमचे आधार कार्ड घेऊन या, तुमच्यावर चॅप्टर केस करायचे आहे। आता तुम्ही जे कंप्लेनेंट आहे, जे ज्यांच्यावर अत्याचार झाले, ज्यांच्यावर मारहाण झाली, त्यांच्यावर तुम्ही चॅप्टर केस करणार आहे तर कोण पोलीस स्टेशनमध्ये येणार आणि काय न्याय मिळणार आहे? म्हणून आम्ही आज आलो आणि मला अशी अपेक्षा आहे की आता ते दोषीवर FIR होणार आणि योग्य कारवाई होणार। तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तुमच्या पक्षाचे आहेत, तुमचे नेते आहेत, तरीही अशा प्रकारे एका मंत्री असून तुम्हाला या ठिकाणी यावं लागतंय, फेल्युअर म्हणायचं का गृहमंत्र्यांचं? हे कारण गृहमंत्र्याचा काही अतिशय आम्हाला चांगले गृहमंत्री आणि प्रभावी गृहमंत्री महाराष्ट्राने लाभलेला आहे। ही जे काही घटना एक पर्टिक्युलर एक ऑफिसरच्या मनापासून त्याने केलेली घटना आहे, म्हणून मी इथे आलो। ने DCP साहेबांना मी सांगितलं की त्या ऑफिसरचा कसा वर्ताव आहे त्यांचे सर्व ऐकून घेतला, आता ते योग्य कारवाई होईल। स्थानिक महिलांशी आम्ही बोललो, त्यांचं म्हणणं आहे की परळचा विघ्नहर्ता जो गणपती बसतो तो बसवणंही आम्हाला आता कठीण वाटतंय, गणेशोत्सव साजरा करण्याची भीती वाटते। असा हळूहळू दक्षिण मुंबईमध्ये पण रोहिंग्या आणि बांगलादेशाचा प्रभाव वाढलेला आहे, सर्वांना माहीत आहे। हा योग्य वेळी कारवाई नाही केली तर इथे काय होणार आहे ते पण विचारू शकता, पण आम्ही ते सक्षम आहे की मी सर्व एकत्र होऊन या स्थितीचा मुकाबला करू। एक राजकीय प्रश्न होता, विनायक राऊत विरोधात आता नारायण राणे असा सामना रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पाहायला मिळणार आहे, कारण एकंदरीत उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी आता या निवडणुकीतून माघार घेतल्याचं म्हटलेलं आहे, त्यामुळे थेट सामना असेल। काय वाटतं, कोणाचं पारडं जड असेल? पारडा जड म्हणजे नक्की नारायण राणेचा विजय होणार आहे। सर्वांना माहिती आहे की जो मोदीच्या बरोबर राहील, लोक त्यांच्या बरोबर राहील। राणे साहेब मोदी साहेबांच्या बरोबर आहे, मोदी साहेब राणे साहेबांच्या बरोबर आहे। त्याशिवाय महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये काय होणार नाही। यावेळी फक्त लोकांना मोदी साहेबांवर भरोसा आहे, ज्याने राम मंदिर बांधला, ज्याने 370 आणला, ज्याने देशाची रक्षा केली, ज्याने विकास पुरुष म्हणून इकॉनॉमी पुढे घेतली, त्यांच्याबरोबर लोक राहणार आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।